नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो, कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो. पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश नव्हता जळत असतात. हे लोक कधी समोरून बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जेलसी दिसून येते. अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्याची पर्वा करायची गरजच नाही. हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्व वागत असतील, पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच सुरू असतं. त्यांना तुमचं यश पचत नाही, त्यामुळे ते वेगवेगळ्या शक्कल लढवून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही, मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे ही त्यांना सवय असते. आज आपण बघणार आहोत जळणाऱ्या लोकांची 10 लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय. 1. जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत. जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेलत नाही. ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाही आणि तुमच्यासमोर शांत राहू शकत नाही, त्यामुळे टाळाटाळ करतात. कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं. ते इकडे तिकडे बघतील, काहीतरी निरर्थक बोलतील, पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास लगेच दिसून येईल, कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा ढोंग करणं कठीण जातं. अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात. जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा नाहीतर काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतील. अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला 100% भेटतात. 2. ही माणसे तुमचं नाव कुठेच घेत नाही. आपलं चांगलं काम झालं, लोक त्याचं कौतुक करत आहेत, पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाही. समजा एखाद्या ठिकाणी तुमचा जल्लोष उल्लेख आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील, पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाही. कधीकधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील. त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो. अगदी जिथे तुमचं नाव घ्यायचं हवंय तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढं करतील. काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छेने बोलतील. होय त्याने केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील. तुम्ही कितीही मोठं काही जरी केलं तरी त्यांना त्याचं काही नवल नसतं, उलट त्यांना आतून संताप होत असतो. 3. हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात. असं केलं असतं तर बरं झालं असतं, थोडा अजून विचार करायला हवा होता. हे लोक फक्त तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात. त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणे नसतो, जर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं नसतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा हे त्यांना दाखवायचं असतं. खरं तर तुम्ही काही केलं तरी त्यांना समाधान नसतं. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एकतरी दोष काढणारच. हा खर्च जास्त, अजून थांबायलाच हवं होतं वगैरे वगैरे. त्यांचे सल्ले म्हणजेच फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो. ही लोक नेहमी स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाचच मत देतात. त्यांचा सल्ला जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात गैरसमज निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही. म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय यांना कळू देऊ नका. 4. तुमच्या चुका शोधत राहणाऱ्या तुम्ही 100 काम बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील आणि एक छोटीशी चूक झाली तर ते लोक लगेच त्यावर बोट ठेवतील. मी आधीच सांगितलं होतं, हे होणारच होतं असं म्हणतात. ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. त्याच्यासाठी हीच संधी असते. तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात. लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत असतात. तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात. त्यांना तुमचं यश दिसत नाही, पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाचच बसणं हेच त्याचं प्रमुख कारण असतं. ते महान लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते. त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाले तरी मनाला लावून घेऊ नका. 5. छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात. हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत, पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात.
त्याला आता वेळ नसतो, तो खूप बदलला आहे, त्याला आता जुने मित्र नको आहेत, अशा गोष्टी सांगून तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात. कधी कधी आपल्या मित्राचे किंवा नातेवाईकांच्या वागण्यात बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो. ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात. हे कारस्थान अशा कुचक्या माणसाचं असतं, म्हणून त्यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला, कारण त्यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते. हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात. तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधावर होतो. त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल. अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. 6. तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात. ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात. जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं कर्तृत्वाचं कधीच कौतुक करणार नाही, त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे काही मोठं नाही, इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुम्हाला तुमचं महत्त्व कमी करतात. जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरण देतील आणि म्हणतील, तो किती मोठा झाला, तुला अजून बरंच शिकायचं आहे. ते तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो. कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात. अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नाची किंमत कमी करतात. त्याचे एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही. असे लोक तुमचं चुकून सुद्धा कौतुक करणार नाही, पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील. त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचे यश काही महत्त्वाचं नाही. यामुळे तुम्हाला महत्त्वाचे शंका निर्माण व्यक्तीशी बोलत नाही किंवा भांडण असेल त्या व्यक्तीसोबत ते मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील. त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 7. तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळं बोलतात. हे लोक तुमच्यासमोर काही बोलणार नाहीत, पण पाठीमागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील. त्यांच्या बोलण्याचा एक विशिष्ट डावपेच असतो. तो सरळ दोष देणार नाही, पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार. त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात. समोर असताना ते हसून बोलतील पण तुमचं अभिनंदन करतील, पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील. त्यांचा हा डाव ओळखायला शिका, कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहून इच्छितात. जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून जा की तुमच्या प्रगतीमुळे जळतोय. अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं, कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. हे लोक तुमचं नातेसंबंधही बिघडवू शकतात, कारण ते तुमच्या मित्रांचाही तुमच्याबद्दल गैरसमज करून फोडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. 8. तुमच्या चांगल्या गोष्टीचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत. हे लोक वरून तुमचं कौतुक करणार नाहीत, पण तुमचं जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील. तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील, मला हे आधीच माहीत होतं. ते तुमच्याकडून शिकतात पण तुम्हाला मात्र समोरून वेगळं दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही, त्यांना सगळं येतं. कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात, पण हळूच तीच पद्धत वापरतात. तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणावं असं असतं, पण तुमचं श्रेय मात्र त्यांना घ्यायचं नसतं. असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात. त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका, कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा. हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. 9. तुमच्या प्रगतीवर अतिविश्वास दाखवतात. अविश्वास दाखवतात. तू एवढं मोठं करू शकतोस, त्याचा स्वभाव असतो. तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात. हे खरंच त्यानेच केलंय का असं विचारत ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह लावतात.
ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठा झाला, त्याचा विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे। जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही, तर तुमच्या यशाने जळणारा व्यक्ती आहे। ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात, ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात। त्यांना बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका। तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं। 10. तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात। हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात, ते उगाच तुमचं कौतुक करणार नाही, पण जर कधी तुम्ही थोडं डगमगला असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील। बघ ना, मी आधीच सांगितलं होतं असं म्हणणं ते तुमचा अपयशाने आनंद साजरा करतात। त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो। जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडलात ते पाहून ते खुश होतात, ती मदत करणार नाही, पण तुम्ही अजून खाली कसे जाल यात निरीक्षण ते करतच राहणार। पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो, त्यामुळे तुमच्या चुकांवर शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षावर पाणी फिरवा। तुमचं त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल, पण तुमचं अपयश त्यांना दीर्घकाळ जळवेल। मित्रांनो, जगात जळणारी लोक असतात। जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण हे लक्षात ठेवा, जळणे ही त्यांची समस्या आहे, तुमची नाही। अशा लोकांकडून काही शिकायचं असेल, पण ते एवढंच की जिथे थांबलात तिथे तुम्ही थांबायचं नाही। त्यांच्या टीकेवर लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष केंद्रित करा। जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही। जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही, त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकत नाही, पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिला तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील। तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा। अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या। यशस्वी लोक कधीच जळत नाहीत, ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात, त्यामुळे तुम्ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या। शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला। मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो। तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं, तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना मिळते। आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ।